नमस्कार, मी दिलीप सूचक, लयभारी हास्य क्लबचा मी संस्थापक आहे. लयभारी हास्य क्लब जे आहे ते आम्ही 23 फेब्रुवारीला इथे फडके ग्राउंडमध्ये आम्ही सुरुवात केला. आणि मी तुम्हाला जाण करू इच्छितो आहे की हे हास्य योगा जे आहे ते कशासाठी उपयोगाचं आहे. आजच्या दिवसामध्ये माणसाचा जे हसणं जे आहे ते थांबलंच आहे. म्हणजे ते काय आहे का सारखे स्ट्रेसमध्ये असतात. ते ताणमयी जे जीवन जे आहे त्याच्यामध्ये हे आपण जर हे हास्य आपण हास्य योगा जे आहे ते स्टार्ट केलं तर याच्यामुळे काय होणार का आपले जे आजारपण वगैरे जे आहे ते जे आहे त्याच्यामध्ये भरपूर आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतो आणि आपलं हेल्थ जे आहे ते एकदम नंतर मग व्हेरी इम्प्रूव्हमेंट करून आपण बाकी सगळ्या रोज जे आजारपण आहे त्याला आपण मात देऊ शकतो. काय आहे का आपण जे आजारी जे आहे ते आपल्या मनामध्ये माइंडमध्ये जे आहे ते 80% असतं आणि बॉडीमध्ये 20% असतं. आपण मनाला जर फ्रेश करून टाकलो, हे आपण खरं असतो का खोटं असतो ते त्याला माइंडला काही घेणं देणं नाही आहे. तर म्हणजे हे आपण जे हसलो तर त्याच्यामुळे एक प्रकारचा असा स्त्राव जो आहे तो निर्माण होतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी होते. याच्यामुळे आपल्या शरीराला याचा फायदा होतो. एक्झाम्पल मी सांगू तुम्हाला, हाय बी पी असेल, लो बी पी असेल, अस्थमा असेल, बॅक पेनिंग असेल का, तुम्हाला इवन शुगरचा रिलेटेड प्रॉब्लेम आहे, कॅन्सर आहे, अशा ज्या लहान लहान मोठ्या मोठ्या कुठच्या पण प्रकारे जे आजारपण आहे हे आपण जे लाफ्टर योगा केला तर याच्यामध्ये बराच सगळा असा परिणाम आहे. इवन माझ्याकडे असे पण उदाहरणं आहे का ज्या लोकांचे डिफरंट टाईपचे मेंटली इफ दे आर डिस्टर्ब का त्यांचा म्हणजे असे जे हे आजारपण होतात का असतात तर ते हे फक्त लाफ्टर क्लबमध्ये आमच्याबरोबर जॉईन करून त्यांचा हेल्थमध्ये बराच सगळा इम्प्रूव्हमेंट होत आहे. लयभारी हास्य क्लब जो आहे तो एक पण पैसा चार्जेस घेत नाही आहे. नरेंद्र पवार सरांनी आमच्या हास्य क्लबाला व्हिजिट दिली होती आणि मग ते बोलले काय 1 वर्ष झाला तुम्ही अजून हास्य क्लब जे आहे ते इथेच आहे, यू मस्ट डू द इम्प्रूव्हमेंट. तर आम्ही दुसरा ब्रांच जो आहे तो आदरवाडी नानासाहेब धर्माधिकारी गार्डनमध्ये पण चालू केला. आणि असा करून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना अवेअरनेस प्रोग्राम करतो आणि हे हास्य योगाने काय काय फायदा होतात हे कसं करायचं वगैरे हे जे सगळं शिकवतो. मी इंटरनॅशनल ट्रेनर आहे. आय एम द सर्टिफाईड लाफ्टर टीचर. तर म्हणजे हे मी खास हे याचे ट्रेनिंग देऊन लोकांना हे सगळं शिकवतो आहे. तुम्हाला पण विनंती आहे, इफ यू आर इंटरेस्टेड. नाही, 3 तारखेला काय कार्यक्रम आहे? 3 तारखेला काहीतरी कार्यक्रम आहे ना? हां, इफ यू वॉन्ट टू टेक इम्प्रूव्हमेंट ऑफ युअर हेल्थ द सेम वे या 3 मेला जागतिक हास्य दिवस आहे. कल्याणचे वेगवेगळे सगळे संस्था जे आहे ते इथे येणार आहे आणि आम्ही एक मोठा कार्यक्रम इथे साजरा करणार आहे. तुम्हाला पण इन्व्हाइट आहे. किती वाजता कार्यक्रम आहे? सकाळी 7 वाजता जनरली सगळे भेटणार. 7:30 ते 9:30पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. तुम्ही पण या, आमच्या कार्यक्रमाला जॉईन व्हा आणि आपण सगळे मिळून हसू आणि आपण हेल्थला इम्प्रूव्हमेंट करू. आणि हो, एक सांगायचं तर राहिलाच, आम्ही एरोबिक्स पण घेते. हो, एक्सरसाइज असते आणि आपले सिनियर सिटीजन आपली वयाचे सगळे इथे येऊन मस्त डान्स करते म्युझिकवर. आता तुम्ही घरी करणार का असं सगळं फिजिकल मुवमेंट? म्हणजे असंच नाही फक्त लाफ्टरच. आमच्या 7:30 to 8 आमच्या लाफ्टर क्लब असते आणि 8 to 8:30 आमचे एरोबिक्स वगैरे असते आणि मस्त एन्जॉय करताय, डान्स वगैरे करताय. तर तुम्ही नक्की या आणि आपण सगळे 3 तारखेला सगळे सोबत मिळून आपण वर्ल्ड लाफ्टर डे एन्जॉय करूया. वेलकम. इथे फडके ग्राउंडमध्ये दर बुधवारी आणि शनिवारी 7:30 ते 8:30. फडके ग्राउंडमध्ये दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी 7:30 ते 8:30 आमचा हा क्लास असतो. आणि धर्माधिकारी गार्डन आदरवाडीमध्ये आपला हा सोमवार आणि गुरुवार असा हा क्लास असतो. आणि आमची क्लासची सुरुवात ना 2024 पासून आहे. म्हणजे सर तारीख तुम्ही कुठून घेतलं ट्रेनिंग? हे आपले इंटरनॅशनल ट्रेनर जे आहे आपले मदन कटारिया सर, त्यांचा क्लास मी जॉईन केला आणि इंटरनॅशनल लाफ्टर ट्रेनिंग जी आहे हे करून
याचा कोर्स वगैरे जो आहे तो मी करून मी त्याच्या तर सर्टिफिकेट आपल्या इथल्या लोकांना अजून आपल्याला सर्टिफाय करता येईल का येस त्याविषयी? म्हणजे अजून सूचक आपल्याला तयार करता येतील का? ऑफकोर्स मी स्वतः त्यांना ट्रेनिंग द्यायला तयार आहे. ते माझ्याकडे यावं, मी त्यांना ट्रेनिंग देईन आणि मग ते आपला हास्य क्लब जो आहे ते स्वतः चालू करू शकतात. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.